मराठी म्हणी व त्याचे अर्थ. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे काही चालेना. देवाच्या पुढे कोणाचे काहीही चालत नाही. अटकेवर झेंडा लावणे, पुष्कळ पराक्रम गाजवणे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे, थोड्या यशाने चढून जाणे. अति तिथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते. अडला हरी गाढवाचे पायधरी. शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते. असतील शीते तर जमतील भूते. आपला भरभराटीचा काळ असला तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात. अळीमिळी गुप चिळी. आपले रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून संबंधितांनी गप्प बसणे. अन्नछत्री जेवून मिरपूड मागणे. अगोदरच एखादे काम फुकट करून घेणे वर मिजाजखोरी करणे. अडली गाय फटके खाय. एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला हैराण केले जाते. असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा. अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे. असंगाशी संग, प्राणाशी गाठ. दुर्जनाशी संगत केल्यास वेळप्रसंगी आपलेच प्राण गमविण्याची वेळ येते. अचाट खाणे, मसणात जाणे. खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो. आयत्या पीठावर रेघोट्या. कष्टाशिवाय चैन करणे. आपली पाठ आपल्याला दिसत नाही. आपले दोष आपल्याला दिसत नाहीत. आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी. जेथे मदतीची गरज आहे तेथे ती न पोहोचता भलत्याच ठिकाणी पोहोचते. आगीतून फुफाट्यात. लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे. आधी पोटोबा मग विठोबा. आधी स्वतःच्या पोटापाण्याचा विचार करणे व नंतर अन्य काम करणे. आवळा देऊन कोहळा काढणे. क्षुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. आयत्या बेळात नागोबा. दुसऱ्याच्या कष्टांवर स्वार्थ साधणे. आलिया भोगाशी असावे सादर. जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे. आपला हात जगन्नाथ. आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट सोसणे योग्य ठरते. आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार. जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ होय. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन. किमान लाभाची अपेक्षा केली असताना अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लाभ होणे. आईजीच्या जीवावर बाईजी उदार. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवणे. दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे. हातच्या काकणाला आरसा कशाला. स्वतःचे गुण स्वतः ओळखावे. अति झालीनी हसू आलं. विनोदामुळे नुकसान होते हे खरे आहे. आज रोख उद्या उधार. पैसे देऊन लगेच वस्तू घेणे. आधी जाते बुद्धी, मग जाते लक्ष्मी. आधी आचरण बिघडते, नंतर वाईट दट्टामा प्राप्त होते. आपला तो बाळ्या, दुसऱ्याचे ते कार्टे. जे आपले आहे ते चांगले, दुसऱ्याचे आहे ते वाईट, अशी प्रवृत्ती. आपण हसे लोकांना, शेंबूड आपल्या नाकाला. ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तोच दोष आपल्या ठिकाणी असणे. आजा मेला, नातू झाला. एखादे नुकसान झाले असता त्याच वेळी दुसरी फायद्याची गोष्ट घडणे. आपल्याच पोळीवर तूप ओढणे. फक्त स्वतःचाच फायदा साधून घेणे. आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास. मुळातच आळशी असलेल्या व्यक्तीस त्याच्या आळशीपणास अनुकूल पोषक अशी परिस्थिती निर्माण होणे. आंधळे दळते, कुत्रे पीठ खाते. एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घेणे. आंधळ्या बहिऱ्याची गाठ. एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांनी एकत्र येणे. आपलेच दात आपलेच ओठ. आपल्याच माणसांनी केलेल्या चुका लोकात स्पष्ट करून दाखविता येत नाही. आधणातले रडतात व सुपातले हसतात. स्वतः संकटात असतानाही दुसऱ्याचे दुःख पाहून हसू येणे. इकडे आड तिकडे विहीर. दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडते. इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकही राज होते. इच्छेप्रमाणे सारे घडते तर सारेच लोक धनवान झाले असते. उंटावरून शेळ्या हाकणे. स्वतःची जबाबदारी न ओळखता दुसऱ्याला दोष देणे.
उंदराला मांजर साक्षी, एकमेकांच्या स्वार्थासाठी एकमेकांना साथ देणे. उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग, उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे. उचलली जीभ लावली टाळ्याला, विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे. उथळ पाण्याला खळखळाट फार, ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात तो मनुष्य फार बढाई मारतो. उडत्या पाखराची पिसे मोजणे, अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. उठता लाथ बसता बुक्की, एखाद्याच्या प्रत्येक कृतीबद्दल काही ना काही निमित्त काढून त्याला शिक्षा देत राहणे. उराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे, अतिशय हलाखीची स्थिती. उचलली पत्रावळ म्हणे जेवणारे किती, जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्याच चौकशा करणे. उभ्याने यावे आणि ओंडव्याने जावे, येतेवेळी ताठ मानेने यावे आणि जातेवेळी खाली मान घालून जावे. उखळात डोके घातल्यावर मुसळाला कोण भितो, संकटाला तोंड देण्याची वेळ आली की न घाबरता त्याला तोंड देणे. उधारीचे पोते सव्वा हातरीते, माल उधार घेणाऱ्याचे वजन, माप, भाव इत्यादीमध्ये नेहमी नुकसान होते, म्हणून उधारीचा व्यवहार करू नये. उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी पाणी भरी, उद्योगी माणसाला वैभव प्राप्त होणे. उंदीर गेला लुटी, आणल्या 2 मुठी, प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये, कोणत्याही गोष्टीचा प्रमाणाबाहेर गैरफायदा घेऊ नये. एका माळेचे मणी, सगळे सारख्याच वृत्तीचे. एकाना धड भाराभर चेंध्या, एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे. एका हाताने टाळी वाजत नाही, कोणत्याही भांडणात भांडणाऱ्या दोन्ही बाजूंकडील माणसे जबाबदार असतात. आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना, दोन्ही बाजूंनी अडवणूक करणे. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, लोकांचे ऐकून घ्यावे, मग आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे. एका म्यानात 2 तलवारी, 2 तेजस्वी माणसे गुण्यागोविंदाने एकत्र नांदू शकत नाही. एकाची हलते दाढी, दुसऱ्या त्यावर पेटवू पाहतो विडी, दुसऱ्याच्या अडचणीतून स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये, दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टीकडे बोट दाखवून आपण लहानशी वाईट गोष्ट ठरू नये. एकादशीच्या घरी शिवरात्र, अडचणीमागे अडचणी येणे. 80 तिथे 85, अतिशय उधळेपणाची कृती. ओळखीचा चोर जीवे न सोडी, ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा धोकादायक असतो. वाईट व्यक्तींशी असलेल्या ओळखीपासून फायदा न होता तोटाच होतो. अंथरूण पाहून पाय पसरावे, आपल्या ऐपतीच्या मानाने खर्च करावा. अंगापेक्षा बोंगा मोठा, वस्तुस्थितीपेक्षा तिचे अवडंबरच मोठे, देखावाच मोठा. कुंपणाने शेत खाणे, विश्वासातील माणसाने नुकसान करणे. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडे, मूळचा दुष्ट स्वभाव बदलत नाही. कशाला काय फाटक्यात पाय, एकही काम व्यवस्थित न करणे. कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी कडू ते कडूच. माणसाचा मूळ वाकडा स्वभाव कितीही प्रयत्न केला तरी बदलत नाही. कोल्ह्याला द्राक्षे आंबट, आपल्याला प्राप्त न होणाऱ्या किंवा आपल्याला उपयोग नसणाऱ्या गोष्टीला कमी लेखणे. कुडास कान, ठेव ध्यान किंवा भिंतीला कान असतात, नेहमी सावधगिरीने बोलावे. कर नाही त्याला डर कशाला, ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही. करावे तसे भरावे, दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावेच लागतात. कामापुरता मामा, गरजेपुरता गोड बोलणारा मतलबी माणूस. काखेत कळसा, गावाला वळसा, हरवलेली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे. कानामागून आली आणि तिखट झाली, मागून येऊन वरचढ होणे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, एखादे घोर संकट येऊनही त्यातून सही सलामत सुटणे. कावळ्याच्या शापाने गायगुरे मरत नाही, क्षुद्र माणसाच्या निंदेने थोरांचे काहीच नुकसान होत नाही. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, आपलाच मनुष्य आपल्या नुकसानीला कारणीभूत होणे. करीन ती पूर्व, मी करीन ते योग्य, मी म्हणेन ते बरोबर, अशी वृत्ती. करंगळी सुजली म्हणून डोंगराएवढी होईल का,
मुळातच बेताचाच वकू बसलेली व्यक्ती किती मोठी होऊ शकते यालाही काही मर्यादा असते. कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभटाची तट्टाणी. अतिथोर माणूस व सामान्य माणूस यांची बरोबरी होऊ शकत नाही. कोळशाचा दलालीत हात काळे. वाईट कृत्याचा परिणाम वाईटच असतो. कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही. निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही. कोंड्याचा मांडा करून खाणे. हलाखीच्या अवस्थेत आपल्याला जे मिळते त्यावर जगण्यात समाधान मानणे. कोल्हा काकडीला राजी. सामान्य कुवतीची माणसे क्षुद्र वस्तूंच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात. काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवती. क्षुद्र गोष्टींचा प्रभावही तेवढ्यापुरता असतो. कानात बुगडी, गावात फुगडी. आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे